त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातील सर्व अतिक्रमण हटवलं। आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई केली गेलेली आहे। दर्शन पथ प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर अतिक्रमण काढायला सुरुवात झाली आहे। बाधित लोकांना वारेवर सोडणार नाही असं आश्वासन कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी दिलेलं आहे। या संदर्भात प्रतिनिधी किरण गोटूर आपल्याला आणखी तपशील देत आहेत। किरण, आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामं हे प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे आणि विशेष करून अतिक्रमणची जी मोठी मोहीम आहे ते प्रशासनाने हाती घेतलेली आहे। नाशिकमध्ये अतिक्रमणाची कारवाई सुरू आहे आणि त्याच पद्धतीने विशेष करून त्र्यंबकेश्वरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात अतिक्रमणची जी कारवाई आहे ते प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे। हे त्र्यंबकेश्वरमध्ये जो मंदिर परिसर आहे या संपूर्ण परिसरातील जे अतिक्रमण आहे ते प्रशासनाच्या वतीने काढण्यात आलेलं आहे आणि म्हणून स्थानिक लोकांचं देखील मोठ्या प्रमाणात हे नुकसान झाल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। या संपूर्ण परिसरामध्ये दर्शनपथ हा जो एक महत्त्वाचा प्रकल्प आहे ते प्रकल्प हे प्रशासनाच्या वतीने राबवण्यात येणार आहे आणि या प्रकल्पाच्या माध्यमातून आलेल्या भाविकांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचा एक प्रयत्न प्रशासनाचा एकूणच राहणार आहे। त्र्यंबकेश्वर असेल, नाशिक असेल, या संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामं हे प्रशासनाच्या वतीने केले जात आहेत। जवळपास 30 ते 35 हजार कोटी रुपयांचा जो एकूणच विकास कामं आहे ते प्रशासनाच्या वतीने आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने हाती घेण्यात आलेले आहेत आणि तेच प्रकल्प करत असताना काही ठिकाणी अतिक्रमणची जी कारवाई आहे ते प्रशासनाच्या वतीने जे हाती घेण्यात आलेलं आहे। त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातील अनेक जे आहेत एकूणच जे ते दुकानं असतील, हॉटेल असतील, हे काढण्यात आलेलं आहेत आणि त्यामुळे स्थानिक लोकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। हे नुकसान भरपाई आम्ही देऊ आणि त्याच पद्धतीने स्थानिक लोकांना वाऱ्यावर सोडणार नाही अशा पद्धतीचं आश्वासन कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी दिलेलं आहे। जी किरण, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले रहा।